गुरुदेव दत्त. हे दत्त महाराजची मूर्ती बघायला गेलेलो आम्ही आणि हा फोन घेतला आहे विवो 17 FE. आणि म्हटलं ना तुम्हाला 15 तारखेला मी घरामध्ये पूजा करणार आहे, तर कोणती काय ते सांगेन. हाय फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मस्त ना? श्री स्वामी समर्थ, ओम साईराम. ही सगळी शॉपिंगची तयारी चालूच आहे. 15 तारखेपासून मी जी पूजा करणार आहे, आणि ती पण खास पूजा, खास म्हणजे खूपच खास आहे. तर त्याच्यासाठी मस्त अशी शॉपिंग चालली आहे ना, भरभरून. तर बघा, हे मी कापड घ्यायला गेलेली, साटिनचं असं एकदम मलमलवालं, एकदम असं शाईनवालं कपडा आहे बघा. मस्तच होतं हे. येल्लो कलरचं होतं, म्हणजे पिवळा कलर. आणि हे जे होते का नाही अंकल, त्यांना ना बोलता येत नाही आहे. जे कपडा दाखवतात ना, त्यांना बोलता येत नाही, मुके आहेत. तर मला एवढं बेकार वाटत होतं ना, म्हणजे कसं ना, एक कसं असतं, मुकं असलं की काहीच करत नाही वगैरे. पण हे बिचारे अशा शॉपमध्ये बसून राहतात, म्हणजे दुकानात वगैरे. मी 2-3 वेळा आली, पण हेच बसलेले असतात कायम. ते जे उभे होते ना, ते नसतातच, हेच असतात कायम इथे. आणि असे हाताने वगैरे असं करून दाखवतात किती रुपयाला आहे, काय आहे. मला खूप बेकार वाटत होतं. मग हे नंतर मी 2 मीटर घेतलं होतं कपडा हा. आणि हे सगळं इथे ना, जसं तुम्हाला पाहिजे तसे कपडे आहेत, म्हणजे देवासाठी पण आहेत आणि आपण हे पण करू शकतो, ते ड्रेस वगैरे. हे बघा, हे जय श्रीरामवालं पण आहे. हे जे तुम्ही ड्रेस वगैरे, सलवार सूट वगैरे शिवू शकता, असे कपडे होते इथे, म्हणजे असे कापड होते टाक्यामध्ये. खूप छान होतं बघा. ते म्हणत होते, अंकल अजून कोणतं पाहिजे का? तर माझे मिस्टर म्हणत होते, नाही नको. हे ते प्लेनमध्ये पण होते, असं शाईनमध्ये पण, असं म्हणजे सगळं बघा किती सुंदर वाटते ना हे. जसं पाहिजे तसं होतं. आणि एका साईडला पूजेचं साहित्याचं सगळं होतं. आणि अहमदाबादमधलं ना हे माणिक चौक भाजीपावचा स्पेशल म्हणतात ना, भाजीपाव माणिक चौकचा एकदम जुन्यातल्या जुने इथे हे असतात, स्ट्रीट फूड आहे हे. तर तिथून आम्हाला खूप जवळ आहे आमच्या घरापासून. तर त्याच्या बाजूलाच होतं हे. नंतर हे बघा, ते बर्फ वगैरे घेऊन जात आहेत, हे इथं बघा. आत्ता हे गाडी लावायचं चाललं आहे त्यांचं, भाजीपावचं वगैरे. इथे जामून शॉट वगैरे, आईस्क्रीम वगैरे. हे बघा, किती लोक इथं शूट करायला येतात. अहमदाबादची माणिक चौकची पावभाजी बोलतात ना. तुम्ही तारक मेहतामध्ये ऐकलं असेल, किंवा कोणाच तरी ब्लॉग पण बघितला असेल. पुन्हा इथे आलो होतो आम्ही. मला दत्त महाराजांची मूर्ती घ्यायची, पण नाही भेटली मला. तर हे छोटेसे उरली भेटली होती, हे बघा. तेही घेतली होती. किती क्यूट आहे बघा. मस्त होती. एक तांब्यामध्ये होती, एक पितळेमध्ये होती. इथे हे खूप मोठं शॉप होतं, होलसेलचंच फक्त शॉप होतं हे. बारकी मूर्तीपासून जसे तुम्हाला पाहिजे तशा मूर्त्या इथे भेटत होत्या. तर मी ते बघायला आली होती. दत्त महाराजांची मूर्ती पण नव्हती. ही खूपच मोठी, म्हणजे खूपच मोठी होती. आणि मला ना हातामध्ये आवरली पण, एवढी मोठी आणि हेवी होती, एकदम भरगच्च मूर्ती होती. तिचे 4 श्वान त्यांच्या पायापाशी आहेत, आणि एक गाय उभी आहे. कसं ना, मस्तच होतं. आणि हा कपडा घेतलेला मी 2 मीटर, आणि ती छोटीशी उरली घेतली होती. हे बघा. नंतर दुसऱ्या दिवशी ना आम्ही, मिस्टरांचा फोन खराब झाला म्हणून घ्यायला गेलेलो. तर पूर्ण शॉप क्रोमाचं शॉप आहे ना, पूर्ण मॉल बंद झालं होतं. म्हणजे आम्ही तिघंच होतो परत. एवढं म्हणजे रात्रीचं गेलेलो, म्हणजे चला जाऊया, घेऊया. फोन नसला की खूपच प्रॉब्लेम येतो, ते पोलीसमध्ये असल्यामुळे तर मेसेज वगैरे येतात, त्यामुळे तर जास्तच हे होतं. तर हा घेतला होता विवो 17 FE. खूप छान फोन आहे, मस्तच आहे. 45च्या आसपास काहीतरी आहे हा फोन, 45. आणि त्याच्यावरती ना आता 15 ऑगस्टची ऑफर देत होते, गिफ्ट देत होते, गिफ्ट होती. तर ते सांगते कोणती गिफ्ट होती. तरी मी तिथेच, आपण चेक करतो ना आपण त्या शॉपमध्ये, की कसं असतं कसं नाही. तर ते बघितलं, तिथंच मी अनबॉक्सिंग केलं होतं. हे बघा. आणि छान आहे फोन, मस्त क्लॅरिटी वगैरे. काल मी जो शूट केलेलं टाकलं होतं का नाही, फ्रंट कॅमेरा बॅकचं पण शूट वगैरे होत होतं, ते हेच फोनचं होतं बघा. मस्तच होतं हे. आणि छान होतं, म्हणजे जसं आपल्याला पाहिजे ना तसं. म्हणजे आता कमी प्राईजमध्ये पण काहीच असं व्यवस्थित भेटत नाही आहे. फोन पण आता खूप महाग झालेत. छान होता पण हा फोन, मला आवडला.
आणि मेन म्हणजे ह्याचं 7000 mAhची बॅटरी आहे आणि 90 वॉल्टचं चार्जर होतं, त्यामुळं चार्जिंग पण लवकर संपणार नाही असं होतं आहे. मस्तच. माझे मिस्टर घेऊन जातात ना आता, तर घरी येते तर बघते तर 85, 81, 82 असं चार्जर असते. आणि हे बघा कोणच नाही आहे, कोणच नाही, सगळे निघून गेले आहेत. सगळीकडचे लाईट ऑफ केलेत, फक्त ही तेच आहे ना लाईट चालू होती आणि सगळे निघून गेले होते. बंद करायच्या टायमाला बरोबर गेलो आहे आम्ही. का तर काय ना, फोनची जरूर सगळ्यांना असते, म्हणजे असलं तरी प्रॉब्लेम, नसला तरी प्रॉब्लेम, असं झालं आहे या फोनचं. आणि पोलीसमध्ये असल्यामुळे तर खूपच मेसेज वगैरे येतात, हे असतं. त्यामुळे हा ब्लू कलर घेतलेला, एक स्काय कलर होता आणि हा एक कलर होता, तो हा घेतलेला मी. त्याच्याबरोबर हे कवर पण आलेलं आहे आणि चार्जिंग केबल आणि ॲडॅप्टर वगैरे. हे बघा विवो. कसा वाटला नक्की सांगा. आणि ते मी 15 तारखेचं तुम्हाला सांगेन नक्की. मी पुण्यावरून पण माझ्या बहिणीने काय काय पाठवलेलं. आणि हे होतं त्याच्याबरोबर गिफ्ट. हे काल घेऊन आले गिफ्ट. हेडफोन आहे, मस्त होता हा पण. ते म्हणाले आम्ही 15 ऑगस्टमुळे सगळ्यांना देतो आहे. आम्ही 15 ऑगस्टच्या आधीच घेतलं आहे. तर हे दिलं होतं त्यांनी, ब्लूटूथवालं आहे, छान होतं ब्लॅक कलरचं. त्यांच्याकडे ब्लू होतं, तर ते म्हणाले आम्ही देतो आणून, तर मला ब्लॅक पाहिजे होतं. तर हा होता फोन बघा. कसा वाटला नक्की सांगा. बाय.